नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. गाव तेथे अभ्यासिका निर्णयाचे ग्रंथालय करून स्वागत. अभ्यासिकाचे संचालन सार्वजनिक ग्रंथालयाकडे देण्याची निवेदनाद्वारे मागणी. विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा. गाव तेथे अभ्यासिका हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची द्वारे खुली केली आहे. जालना जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय असोसिएशनच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून या अभ्यासिका सार्वजनिक ग्रंथालयाच्या ताब्यात दिल्यास त्याचा योग्य उपयोग होईल अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक स्वतंत्र सुसज्ज अभ्यासिका सुरू केली जाणार आहे. यात स्पर्धा परीक्षा, शालेय अभ्यास, वाचनासाठी पुस्तके, बसण्यासाठी व्यवस्था, वीज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात अभ्यासासाठी शांत व पोषक जागा मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेचा हा निर्णय अतिशय स्तुत्य आणि काळाची गरज आहे. अभ्यासिकाचे संचालन व्यवस्थापन सार्वजनिक शासन मान्य ग्रंथालयाकडे दिल्यास त्यांचा वर्षाचा अनुभव, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पुस्तकांची उपलब्धता याची थेट फायदा विद्यार्थ्यांना होईल. ग्रंथालय ही केवळ पुस्तकाची कोठारी नसून संस्कार केंद्रे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. गावात ग्रंथालय असूनही जागा अभावी मुले तिथे बसू शकत नाही. जिल्हा परिषदेची अभ्यासिका ग्रंथालयाला जोडून दिल्यास एका छताखाली पुस्तके आणि बसायला जागा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच घरात अभ्यासासाठी शांतता मिळत नसल्याने गावातच अभ्यासिका झाल्यास MPSC ची तयारी करणे सोपे होईल. ग्रंथालयाकडे अभ्यासिका का व्हावीत? जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांना वाचक हाताळण्याचा 25 वर्षांचा अनुभव आहे. प्रशिक्षित ग्रंथपाल आणि स्वयंसेवक उपलब्ध असल्याने नव्याने भरती करायची गरज नाही. प्रत्येक ग्रंथालयाकडे आधीच 5 ते 10 हजार पुस्तकं असल्याने नवीन खरेदीचा खर्च वाचेल. ग्रंथालये रोज नियमित उघडत असल्याने अभ्यासिका बंद पडण्याचा धोका नाही. सार्वजनिक शासनमान्य ग्रंथालयाकडे अभ्यासिका असावी. त्यासाठी जिल्हा परिषद जागा आणि इमारत बांधून द्यावी व ते साहित्य द्या. वाचनालयाचे संचालक मंडळ उभे करतील अशी ही मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीचा महाराष्ट्रातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी पाठिंबा दिला आहे.